हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मी कुक विथ मीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला आजचं माझं मॉर्निंगचं रुटीन किंवा मॉर्निंगला मी टिफिन ब्रेकफास्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा करते ते सगळं शेअर करणार आहे। त्यासोबतच आज मी टिफिनसाठी काय बनवलं ते सगळ्या रेसिपीज मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी मस्त रात्री उसळ घातलेली होती, त्याला छान मोड आलेले आहेत। मस्त ती वॉश करून घेतली आणि कुकरमध्ये मी हळद आणि मिठाच्या पाण्यात छान त्याला 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर एकीकडे माझी उसळ शिजते आहे, तोपर्यंत मी मस्त तांदूळ धुवून घेतले। सकाळची वेळ आहे तर मस्त गवती चहा टाकून चहा बनवलेला आहे आणि त्यासोबतच मी इथे आता कणिक भिजवते आहे। तर मी छान तांदूळ भिजत ठेवलेला आहे, कणिकही छान मळून ठेवली, ती छान मुरत राहील आता। तोपर्यंत आता मी चहा घेते, त्यासोबतच इकडे दूधही तयार करते। तर आता दुधामध्ये मी नॉर्मल साखरच्या ऐवजी मी शक्यतो खडी साखर किंवा गूळ असा वापर करते, पण आज गूळ पावडर संपलेली आहे म्हणून मी एक छोटासा खडी साखरेचा खडा घातला। छान तो विरघळत राहील आणि आपली जी उसळ आहे तिलाही 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि मस्त शिजली आहे ती। तर इथे मी छान लसूण सोलून घेतला आहे आणि आता आपण सगळी जी फोडणीची तयारी आहे पूर्ण सगळ्या रेसिपीजसाठी लागणारी ती सगळी करून घेऊया। तर मी इथे लसूण सोलून घेतला, एक छोटा आल्याचा तुकडा घेतला, त्यासोबतच इथे मी टोमॅटो घेतला आहे। तर अर्धा टोमॅटो मी छान बारीक चिरून घेतला आणि अर्धा टोमॅटो मी थोडासा सलाडसाठी थोडे मोठे काप त्याचे करून घेतले। त्यासोबतच आता कांदा घेतला आहे मी आणि कांदा छान मी मस्त बारीक चिरून घेतलेला आहे। तर आज मी मस्त इन्स्टंट अशी उसळची भाजी करणार आहे, जी जास्ती पातळ जास्ती रस्स्याची नसते आणि जास्त कोरडीही नसते, अगदी टेस्टी अगदी सिंपल अशी रेसिपी आहे। तर इथे मी कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता घेतला आणि इथे आता ही काही मी लेट्यूस सलाडची पानं घेतली ती सलाडसाठी। तर आता आपण हे बाउलमध्ये घालूया। त्यासोबतच मी घेतलेला आहे एक लिंबू आणि गाजर। तर सलाडसाठी माझ्याकडे जे पण अवेलेबल असतं ते मी घेते। तर इथे मी कोथिंबीरही घातलेली आहे छान त्याच्यात आणि आता गाजरही मी छान बारीक चिरून घेणार आहे। तर सगळं मी चॉपिंग जे आहे पूर्ण सगळं जे मला करायचं आहे ते मी एकसाथच करून घेते। तर इथे आता मी आलं लसूण छान ठेचून घेणार आहे। अगदी इन्स्टंट आणि साधी सोपी अशी उसळची भाजी आहे, जी खायला अगदी टेस्टी लागते। तर इथे मी एक हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे। तर आता आपण उसळच्या भाजीला फोडणी देऊया। तर इथे मी 2 चमचे तेल घातलं, मस्त तेल गरम झाल्यावर मोहरी जिरं हिंग आणि कढीपत्ता छान तळून घेतला। त्यानंतर कांदा घातलेला आहे। आता कांदा छान ब्राऊन होतोय तोपर्यंत मी एका साईडला भात लावलेला आहे। छानपैकी भातही मस्त होत राहील आणि आपला कांदाही मस्त तोपर्यंत ब्राऊन झाला। त्यानंतर घातला आहे मी टोमॅटो ही छान आपल्याला मऊसूत करून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यात घातले आहे मी सिंपल मसाले आणि थोडंसं पाणी, म्हणजे ते छान सगळं शिजून जाईल। थोडं झाकण ठेवलं मी आणि तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता मी छान शिजवून घेतलं। त्यानंतर मी त्याच्यात घातली आहे उसळ आणि आता आपण याच्यात घालणार आहोत मीठ। तर उसळ शिजताना मी मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंच मीठ घातलं। वरून घातली आहे कोथिंबीर आणि 2 मिनिटासाठी छान मी उसळ शिजवून घेतली। आपली भाजी रेडी आहे। आता मी कणिक भिजवली होती, त्याच्यातलाच थोडासा एका गोळ्याचा मी छान ब्रेकफास्टसाठी चीज पराठा बनवला आहे, अगदी इन्स्टंट असा होतो। तर एका साईडला चीज पराठा आपला छान भाजला जात आहे, तोपर्यंत मी चपात्या करून घेते आहे। तर आता हा आपला चीज पराठा रेडी आहे आणि मी पटापट सगळ्या चपात्याही करून घेतलेल्या आहेत। साईड बाय साईड आपला भातही तयार झालेला आहे आणि त्यासोबतच मी भात हा थंड होण्यासाठी ठेवला आहे, कारण की आज मी बनवणार आहे लेमन राईस। कारण की आपण जी भाजी बनवली आहे ती जास्ती साराची नाही आहे, त्यामुळे मी लेमन राईस बनवणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता भात एकदम गरम आहे। तर मी आता तो छान थंड करण्यासाठी झाकण ओपन करून ठेवलं। लेमन राईस बनवण्यासाठी मी ते 1.5 चमचा तेल घेतलं, गरम केलं, मस्त मोहरी जिरं घातलं आणि इथे मी थोडीशी डाळ घेतली आहे मुगाची, शेंगदाणे लाल मिरची कढीपत्ता एक तेजपान लिंबू आणि त्यासोबतच थोडीशी उडदाची डाळ,
हे सगळं मस्त तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. शेंगदाणेही छान मस्त तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडंसं मी घातलं आहे मीठ, हळद. गॅस बंद केलेला आहे मी आणि हे छान परतवून झाल्यानंतर याच्यात मी घातलं आहे भात. अगदी इझी अशी रेसिपी आहे, पण खायला अगदी टेस्टी अशी लागते. तर इथे मी थोडासाच भात घेतलेला आहे आणि वरनं मी मस्त त्याच्यावर अर्धा लिंबू पूर्ण आपल्याला एवढ्या भातावर पिळून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे त्याची टेस्ट अगदी मस्त लागते. मस्त सगळं परतवून घेतलं, वरून घातली कोथिंबीर आणि आपला लेमन राईस रेडी आहे. तर आपल्या सगळा स्वयंपाक रेडी आहे. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा सलाड घेते आहे. सलाड टिफिनमध्ये घातलं, त्यानंतर टाकली आहे भाजी, वरनं थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर मी दुसऱ्या टिफिनमध्ये घेणार आहे चपात्या आणि छान चपात्या आपल्या मऊसूत झालेल्या आहे. त्याला मी थोडंसं तूपही लावलं आहे, म्हणजे त्या मस्त मऊसूत राहतात बऱ्याच वेळासाठी. त्यानंतर आपण आता भरूयात लेमन राईस. लेमन राईस अतिशय मस्त टेस्टी असा लागतो. त्यानंतर गरम गरम तर तो खूपच मस्त लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. वरनं मी थोडी कोथिंबीर घातली आणि भाजीवर घेण्यासाठी एक लिंबाची फोड ठेवली, थोडंसं ओल्या हळदीचं लोणचं आणि त्यासोबतच डिझर्टसाठी मी बनवले आहेत होममेड गुलाबजाम, जे अगदी भारी लागतात. याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी मस्त खव्यासारखे गुलाबजाम लागतात. अगदी 15 मिनिटाची रेसिपी आहे. तर इथे आपला पूर्ण टिफिन रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता, मस्त उसळची भाजी, लेमन राईस, सलाड, नरम नरम चपात्या, त्यासोबतच ओल्या हळदीचं लोणचं आणि मस्त खव्यासारखे मऊसूत असे रसरशीत गुलाबजाम. तर अगदी इझी असा आणि अगदी अर्धा तासात मी हा स्वयंपाक रेडी केलेला आहे. तर मग आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तेही सांगा. थँक्यू.